सर्वांना जय भीम. आज भीमा कोरेगाव लढाई ज्या विरोधात झाली होती, ज्यांच्या विरोधात झाली होती, असे जो पेशवा आहे, शेवटचा पेशवा, ज्याला दुसरा बाजीराव पेशवा म्हटलं जातं, त्या दुसरा बाजीराव पेशव्याचा आज मृत्यू दिन आहे. आणि त्यानिमित्त मी लाईव्ह आलेलो आहे. त्याची जी पळपुटेपणाचा इतिहास आहे, तो इतिहास थोडक्यात सांगण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे. बाजीराव पेशवा, ज्याला की दुसरा बाजीराव पेशवा म्हटलं जातं, हा त्याच्या उत्तरातली ब्राह्मण इतिहासकार थकत नाहीत की पेशवे किती महापराक्रमी होते, पराक्रमी होते, ठासून सांगत राहतात. परंतु जर बाजीराव पेशव्यांचा इतिहास बघितला आणि भीमा कोरेगावचा इतिहास बारकाईने जर अभ्यास केला तर सरळ सरळ हे लक्षात येतंय की हा भेकड माणूस होता आणि ह्याने आयुष्यामध्ये एवढा पळालेला आहे या पळाल्याची जर हा ऑलिम्पिकमध्ये पळाला असता तर ह्याला पहिलं तर गोल्ड मेडल मिळालं असतं पळाल्यामध्ये. एवढा पळालेला आहे. आता याचा पळाल्याचा इतिहास आहे, मोठा लट इतिहास आहे, पळून जाण्याचा इतिहास आहे. इंग्रज ज्यावेळेस याच्या मागं लागले तर हा कसा पळाला, याचा जन्मापासूनच, याचा जन्मच आणि मृत्यू जर बघितला तर बाजीराव पेशव्याचा जन्मच नजरकैदेत झालेला आहे. कारण बाजीराव पेशव्याचे जे आई वडील आहेत, रघुनाथराव पेशवे आणि आनंदीबाई, यांना नजरकैदेत ठेवलेलं होतं पेशव्यांनी. आणि ह्या नजरकैदेत असताना बाजीरावचा जन्म झालेला आहे. म्हणजे जन्म हा नजरकैदेत झालेला आहे आणि बाजीरावचा जो मृत्यू आहे म्हणजे आजच्याच दिवशी 28 जानेवारी 1851 मृत्यू सुद्धा नजरकैदेत झालेला आहे, इंग्रजांच्या नजरकैदेत. कानपूर जवळ जे 10 किलोमीटर गाव आहे जिथं बाजीरावला हद्दपार केलं होतं, ज्याला आजच्या भाषेमध्ये तडीपार म्हणतात. हा बाजीराव तडीपार बाजीराव होता. तडीपारी, इंग्रजांनी त्याला तडीपार केलेलं होतं आणि तडीपार करून कानपूर जवळ जे 10 किलोमीटर गावाजवळ त्याला तिथं ठेवलेलं होतं, तिथं त्याचा नजरकैदेत मृत्यू झाला. म्हणजे याचा जन्मही नजरकैदेत झालाय आणि मृत्यू नजरकैदेत झालाय. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की बाजीराव पेशव्यांनी त्याच्या हयातीमध्ये त्याची ही जी नजरकैदेत वाटचाल आहे तर त्याचं वय वर्ष 19 असेपर्यंत हा नजरकैदेतच राहिलेला आहे. याला कोणतं असं शिक्षण भिक्षण काय मिळालेलं नाहीये, यांनी कोणता असा पराक्रम गाजवलेला नाहीये. पण काही कारणास्तव याला पेशवेपद मात्र मिळालेलं आहे. आणि पेशवेपद मिळाल्यानंतर याला हे पेशवेपद टिकवता नाही आलेलं. आणि पेशव्यांच्या काळामध्ये जो नंगा नाच म्हटला जातो, तो नंगा नाच वेगवेगळ्या इतिहासकारांनी मांडलेला आहे. आणि हे पेशवे कोण आहेत? पेशव्यांनाच कोकणस्थ ब्राह्मण म्हणतात, पेशव्यांना चित्पावन ब्राह्मण म्हणतात. पेशव्यांचे आणखी काही नाव आहेत. 1 चित्पावन ब्राह्मण, 2 कोकणस्थ ब्राह्मण, 3 पुण्याचे ब्राह्मण. कोकणस्थ ब्राह्मण म्हणजे कोबरा, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे कोबरा. तर ह्यांचा हा चित्पावन ब्राह्मणाचा जर इतिहास बघितला तर तो फार मजेशीर इतिहास आहे. चित्पावन ब्राह्मण या देशाचेच नाहीत. चित्पावन ब्राह्मण भारत देशाचेच नाहीत. हा इतिहास त्यांचा आहे. म्हणजे चित्पावन लोक हे विदेशी लोक आहेत. आणि हे मी नाही सांगत, जे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धव साहेब ठाकरे, त्यांचे जे आजोबा आहेत केशव सीताराम ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, ज्यांना देश ओळखतो प्रबोधनकार ठाकरे म्हणून, त्या प्रबोधनकार ठाकरेंनी ग्राममान्यांचा साध्यंत इतिहास नावाचं जे पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकात ही गोष्ट लिहिलेली आहे की चित्पावन लोक हे विदेशी लोक आहेत. हे आफ्रिकेतून भारतात आलेले आहेत, असं केशव सीताराम ठाकरे, प्रबोधनकार ठाकरेंच्या वडिलांचं म्हणणं आहे. पुस्तकाचं नाव आहे ग्राममान्यांचा साध्यंत इतिहास. हा झाला त्यांचा इतिहास. हे या देशाचेच नाहीत, फार लेट आलेले आहेत आफ्रिकेमार्गे भारतामध्ये. आणि ह्या चित्पावन लोकांनी ही चित्पावन जे पेशवे सगळे झालेले ते चित्पावन लोक आहेत, हे एक लक्षात ठेवलं पाहिजे.
चित्पावन लोक हेच पेशवे लोक आहेत. आता ह्या जो पेशव्यांचा जो इतिहास आहे, पेशव्यांच्या इतिहासामध्ये महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत, हा बाजीराव पेशवा बदनाम का झाला, याला दुसरा बाजीराव म्हणतात. हा बदनाम का झाला? कारण बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये महारामांगाच्या गळ्यामध्ये कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं होतं. म्हणजे जगामध्ये कुठं गुलामगिरी नाही अशी गुलामगिरी पेशव्याच्या काळात होती. आणि हे सगळं इंग्रज इतिहासकाराने दिलेलं आहे. मी मागच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये बी या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे, ते रिपिटेशन नाही करत. परंतु हा जो पेशवा आहे, या पेशव्याच्या काही खास गोष्टी मला सांगायच्या आहेत. बाजीराव पेशव्याचा काही रंगेलपणाही मला या ठिकाणी मांडायचा आहे. आणि त्याचा एक पुरावा म्हणून मी एक पुस्तक आहे, मराठ्याचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे. पुस्तकाचं नाव आहे मराठ्याचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे. हे पुस्तक आहे रामचंद्र नारायण लाड यांचं आणि संपादन केलेलं आहे प्राध्यापक माम देशमुख. या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. हे बाजीराव पेशव्याच्या ज्या शनिवार वाड्यामध्ये काय घडत होतं बघा. शनिवार वाड्यात काय घडत होतं हे काय म्हणतात रामचंद्र नारायण लाड. वाड्यात 200-300 बायका नहावयास येत असत आंघोळ करायला. 200-300 बायका. त्यांनी सकाळी नहावयास समारंभ करावा, तो प्रहर दिवसपर्यंत चाले. पंक्ती भोजनाच्या समयी सर्व बायका बसलेल्या असावयाच्या. आश्रित लोकांनी 4-5 लग्ने करून एक बायको आणि सरकार वाड्यात बाकीच्या बायका पाठवाव्यात. म्हणजे 4-5 लग्न करायचे, एक बायको घरी ठेवायची सरदार लोकांनी किंवा पेशव्यांच्या आश्रित लोकांनी आणि बाकीच्या बायका शनिवार वाड्यावर पाठवायच्या. शनिवार वाड्यावर पाठवायच्या ही परंपरा आहे. हे पुस्तकाच्या मराठ्याचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे. पुढे लिहिले, जो गृहस्थ वाड्यात बायको पाठविणार नाही त्याचवर श्रीमंतांची इत्राजी व्हायची. म्हणजे नाराज व्हायचे श्रीमंत, पेशवे नाराज व्हायचे जे लोक शनिवार वाड्यावर बायका पाठविणार नाहीत. मला वाटते हे जे आता मराठीत गाणं आलंय बाई वाड्यावर या, हे बाई वाड्यावर या, तर हे कोणत्या वाड्यावर, ही कुठून आली परंपरा? तर ही शनिवार वाड्यावरून आलेली परंपरा आहे. या पेशव्यांचा जो रंगेलपणा आहे त्याच्यावरून ही आलेली परंपरा आहे बाई वाड्यावर या. हे गाणं उगच असंच आलेलं नाही. बाई वाड्यावर या, कोणत्या वाड्यावर या? शनिवार वाड्यावर या. याचा अर्थ असा आहे. दुसरं त्याच्या पुढे सांगतो, त्यामुळे अब्रुदार ग्रहस्थांनी वाड्यात जाण्याचे सोडले. बघा, ज्यांना इज्जत आहे त्यांनी वाड्यात जाणं सोडलेलं आहे. पुढे इतकेच नाही तर पुणे देखील सोडले. ज्यांना इज्जत प्यारी आहे त्यांनी पुणे देखील सोडलेलं आहे. बायकांनी सर्व कारभार करावा व उलटा नवऱ्यावरच त्यांचा हुकूम असे. त्यांनी आपल्या नवऱ्याकरिता श्रीमंतास सांगून त्यास मामलती कमावशी द्याव्यात. आता काही महिलांची नावं सांगितली त्यांनी. गयाबाई दातारीन, सीता शेंडीन, काशी दीक्षितीन, उमा फडकीन, ताई पैठीन या प्रकारचे सुमारे 200-400 उनाड बायकांचा थवा नेहमी वाड्यात भरलेला असे. 200-300 बायका त्यांचे नावं बी आहेत. या उनाड बायका शनिवार वाड्यात पडेल असायच्या. तितक्यांचे श्रंगार दागिने आणि सोंगट्या वगैरे त्यांचा गोंधळ चालून त्या श्रीमंतांनी काळ काढावा. म्हणजे या बायामध्ये श्रीमंतांनी राहायचं, पेशव्याने राहायचं. आता हे पुस्तक मराठ्याचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे रामचंद्र नारायण लाड यांच्या पुस्तकातला अवतार आहे. याचा अर्थ सरळ सरळ आहे की पेशवे काय गोष्टी करत होते, किती हीन दर्जाच्या गोष्टी करत होते. त्याच्या आपल्या प्रबोधन ठाकरेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये पुढचा इतिहास सुद्धा लिहिलेला आहे. ग्रामण्यांचा साध्यंत इतिहास मध्ये सुद्धा की शनिवार वाड्यावर घटकंचुकी नावाचा खेळ चालायचा. हा घटकंचुकी काय खेळ आहे तर ह्या ज्या वाड्यात महिला यायच्या, ह्यांचा जो ब्लाऊज आहे तो त्या एका माठात टाकायचा आणि त्यांनी त्या हौदात उतरायचं आणि पेशव्याने यायचं आणि पेशव्याने एक ती कंचुकी उचलायची. जी कंचुकी येईन तिच्यासोबत त्यानं त्या रात्री झोपायचं. हा असला नंगा नाच चालू होता पेशवाईमध्ये, त्या शनिवार वाड्यामध्ये. आणि हा सगळा इतिहास आहे.
उगाच लोक पेशवाईला कदरले नव्हते. पेशवाई गेल्यानंतर लोकांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे. या लोकांनी नग्न महिलांची शर्यत लावलेली आहे. हडपसर पासून पळण्याची शर्यत नग्न महिलांची, आणि त्याच्यामध्ये जी कोणी जोशीनबाई प्रथम आली तिला पुरस्कार बी द्यायचे. हा बी सगळा इतिहास आहे. तर ह्याच्याहून हे सरळ सरळ लक्षात येतं की ह्यांचा हा नंगा नाच पेशवाईच्या काळात सुरू होता. त्यामुळे बघा, पेशव्यांना एक साधा शब्द आहे, त्यांना म्हणतात श्रीमंत. श्रीमंत बाजीराव पेशवे हा आजही शब्द वापरला जातो. श्रीमंत उगाच असाच आलेला नाही आहे. श्रीमंत शब्द, श्रीमंत शब्द हवेतून नाही आलेला. एक शब्द आहे, ते लोक गर्भ श्रीमंत आहेत. गर्भ श्रीमंत काय भानगड आहे? ज्यांचा गर्भ श्रीमंतांचा आहे ते गर्भ श्रीमंत. म्हणजे या शनिवार वाड्यामध्ये या सरदार लोकांना, बाकीच्या लोकांना बाया पाठवायला लावायचे. 300-400चा थवा असायचा उन्हाळ बायकांचा. मग ह्या पेशव्यापासून ज्यांची गर्भधारणा होईल तो गर्भ कुणाचा? तो श्रीमंतांचा गर्भ. म्हणून शब्द पडला गर्भ श्रीमंत. गर्भ श्रीमंत हा शब्द तिथून आलेला आहे. म्हणजे हा श्रीमंतांचा गर्भ आहे. आणखी एक शब्द आम्ही आपल्याकडे वापरला तर खानदान, खानाचं दान, खानानं दिलेलं दान. आम्ही खानदानी आहोत, म्हणजे खानाच्या अवलादीचे आहोत. हे शब्दांचे इतिहास मी समजून घेतले पाहिजे. गर्भ श्रीमंत शब्द कसा आला, खानदान शब्द कसा आला, हा गर्भ श्रीमंताचा इतिहास असा आहे. हे श्रीमंतांचा गर्भ. त्यामुळे लोकांनी श्रीमंत म्हणणं, गर्भ श्रीमंत म्हणणं बंद केलं पाहिजे. या पेशव्यांनी हा सगळा त्यांचा जो इतिहास आहे हा नंगानाच केलेला इतिहास आहे. आणि हे जे राज्य आहे हे रसातळाला गेलेलं आहे. अस्पृश्यांची एक टोकाची अस्पृश्यताची आहे, गुलामी त्यांनी लागलेली होती. आणि अशा काळात हा पेशवा राज्य करीत होता, ज्याला मी पळपुटा म्हणलेला आहे. मी मागच्या लाईव्ह आल्यानंतर एका सिनियर व्यक्तीचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या काळामध्ये आम्हाला बालभारतीचं पुस्तक शिकवलं जायचं लहानपणी, आणि त्या पुस्तकामध्ये धडा होता पळपुटा बाजीराव. मी सहजच माझ्या मित्राला म्हणलं तू चेक कर. त्याने गुगलवर चेक केलं पळपुटा बाजीराव, तर पळपुटा शब्द टाकला कीच पुढे गुगलनं सांगितलं बाजीराव. तुम्हाला माहित आहे फेकू शब्द टाकल्यावर कोणाचं नाव येतं, तसं पळपुटा शब्द टाकला कीच लगेच आलं बाजीरावाचं नाव. हा पळपुटा बाजीराव. ह्याचा पळण्याचा इतिहास आहे. आणि या पळण्याच्या इतिहासामध्ये फार मजेशीर गोष्टी आहेत त्याच्या इतिहासामध्ये. त्याच्यातली पहिली गोष्ट, याचं पहिल्यांदा पळाला कधी हा. यानं काय केलं, जे विठोजी होळकर आहेत या विठोजी होळकरांना शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली दिलं. विठोजी होळकर म्हणजे यशवंतराव होळकरांचे बंधू, आणि हत्तीच्या पायाखाली दिल्या. त्यामुळे होळकरामध्ये आणि पेशव्यामध्ये वाद निर्माण झाला. आता भावाला मारल्यामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केलं. ही 1802ची घटना सांगतोय. 1802ला पुण्यावर आक्रमण केलं होळकरांनी, आणि पुण्यावर आक्रमण केल्यानंतर हा बाजीराव पेशव्यानं हे हडपसरच्या तिथं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये त्याला लक्षात आलं आता आपण हारत आहोत असं जसंही लक्षात आलं तर हा बाजीराव तिथून पळून गेला. हा का पळण्याचा इतिहास त्याचा सुरू झाला 1802 पासून. 25 ऑक्टोबर 1802 युद्धाची तारीख. हडपसरला युद्ध झालं. यशवंतराव होळकर त्या युद्धात जिंकले आणि बाजीराव पेशवा पळून गेला तिथून. हा पळून कुठे गेला? हा पळून सिंहगडला गेला अगोदर. सिंहगडहून तो महाडला गेला. महाडहून हा सुवर्णदुर्गला गेला, आणि तिथून त्याच्या जवळपासून तिथून तो ब्रिटिशांच्या जहाजामध्ये बसला आणि वसईला गेला. हे पळण्याचा रूट सांगतोय हा. यानं जर याच्या पळण्याचा जर इतिहास लिहिला गेला आजच्या काळामध्ये तर याला पळण्याबद्दल, पळपुट्याबद्दल गोल्ड मेडल मिळालं पाहिजे ऑलिम्पिक मधलं. एवढा हा पळालेला आहे याच्या आयुष्यात. आणि हा वसईला जाऊन इंग्रजांना जाऊन मिळाला. मग पुण्यावरती होळकरांनी कब्जा केला, यशवंतराव होळकरांनी. आणि हा होता वसईमध्ये इंग्रजांना आश्रय घेऊन, इंग्रजांना शरण गेला हा.
भरपूर लोक भीमा कोरेगावच्या लढाईला म्हणतात, नाही नाही, ते लोक तुम्ही इंग्रजांच्या बाजूने लढलात आणि पेशवे लय देशभक्त. अरे देशभक्ती कुठे गेली पेशव्याची? आणि पेशव्या तर सरळच इंग्रजांना शरण गेलाय 1802लाच. आणि तिथं गेल्यानंतर एवढं होऊन झालेलं नाही, तिथं त्यानं एक तह केला, ज्याला वसईचा तह म्हणतात. त्या तहाची तारीख सांगतो, 31 डिसेंबर 1802 या दिवशी त्यानं तह केला. तहात काय होतं बोलणी, की इंग्रजांच्या सगळ्या अटी या बाजीरावानं मान्य केल्या आणि सांगितलं, बाजीराव की तुम्ही काय करा, फक्त मला माझं पेशवेपद परत मिळवून द्या, त्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे ते देऊ. मग इंग्रजांनी तैनाती फौजा सुरू केल्या पेशवाईमध्ये. इंग्रज लोक पुण्यात राहायला आले याचं कारणच बाजीराव पेशवा आहे. बाजीराव पेशव्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात. त्यांनी तैनाती फौजा 6,000 तैनाती फौजाची परमिशन दिली. 26 लाख रुपये महसूल द्यायचा कबूल झाला त्या फौजेसाठी पगार. त्यानंतर कोणत्याही देशासोबत कोणत्याही राज्यासोबत बोलणी करायची असेल तर एकट्यानं बोलायचं नाही, इंग्रजांच्या मध्यस्थीशिवाय बोलायचं नाही, असा तह झाला. त्याला म्हणतात वसईचा तह. खऱ्या अर्थानं जे सार्वभौम राज्य असतंय, हे सार्वभौम राज्य त्याच वेळेस खतम झालं. या 31 डिसेंबर 1802 रोजीच या वसई तहातच हे सार्वभौम राज्य खतम झालेलं आहे. या सगळ्या इंग्रजांच्या अटी स्वीकारल्या या बाजीरावाने. आणि नंतर त्या बदल्यात इंग्रजांनी हमला केला पुण्यावर. यशवंतराव होळकरांनी इंग्रजांसोबत युद्ध न करता पुणे सोडून दिलं आणि बाजीराव पेशवा परत, हा जो दुसरा बाजीराव आहे, हा परत तिथं पेशवा म्हणून गादीवर आला 1803ला परत. आता ह्या पळण्याचा इतिहास इथं थांबत नाही याचा. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी जी अट टाकली होती की कोणतंही जर तुमच्या सरदारासोबत, दुसऱ्या राज्यासोबत, संस्थानासोबत काही जरी बोलायचं असेल तर आम्ही मध्यस्थी करणार. आणि जे बडोद्याचे गायकवाड आहेत, या गायकवाडांसोबत त्या महसुलावरून, पैशावरून वाद निर्माण झाला होता. गायकवाड संस्थान काही कारणामुळे पैसे देत नव्हतं, याचा राग होता बाजीरावाला. आणि त्यांची मध्यस्थी करण्यासाठी एक मीटिंग कॉल झाली. गायकवाडांचा जो वकील आहे, गायकवाडांच्या बाजूने जो बोलणारा आहे, तो गंगाधर शास्त्री पटवर्धन, आणि बाजीराव पेशव्याच्या बाजूनं त्रिंबक डेंगळे. हे नाव लक्षात ठेवा आता, हे त्रिंबक डेंगळे, कारण त्रिंबक डेंगळे बी नंतर पळतच आहे. हा बाजीरावाचा मित्र होता आणि आयुष्यभर हा बी पळत सुटलेला आहे. ह्या त्रिंबक डेंगळे आणि या शास्त्री पटवर्धनची बैठक पंढरपूरला झाली. आणि पंढरपूरला या बैठकीमध्येच ती बोलणी फिसकटायला आली. ही इंग्रजांच्या हमीवर पटवर्धन आला होता पंढरपूरला, म्हणजे त्याच्या जीविताची हमी इंग्रजांची दिली होती. परंतु काय केलं, ह्यांनी दगाफटका केला आणि त्या पटवर्धनचा खून केला. गायकवाड संस्थानाचा जो दूत आहे, त्या दूताचाच खून करून टाकला पटवर्धनचा. आणि खून कुणी केला तर हा त्रिंबक डेंगळेनी केला. मग त्रिंबक डेंगळेला इंग्रजांनी पकडलं आणि ठाण्याच्या जवळच्या जेलमध्ये टाकून दिलं. आता त्रिंबक डेंगळे कोण, तर त्रिंबक डेंगळे हा बाजीराव पेशवाचा सर्वात विश्वासू माणूस. हा गेला जेलमध्ये. मग जेलमध्ये गेल्यानंतर या त्रिंबक डेंगळेंना जेलमध्ये त्यानं त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना, की मी खून केलाय मान्य आहे, परंतु कुणाच्या सांगण्याहून केलाय? मी माझ्या धन्याच्या सांगण्याहून, बाजीराव पेशव्याच्या सांगण्याहून खून केलाय. आणि हे कबुली जबाब त्यानं दिला. हा कबुली जबाब ग्रँड डब जो इतिहासकार आहे, ज्यांनी मराठा समाजाचा इतिहास लिहिलेला आहे, हिस्ट्री ऑफ मराठा, याच्या व्हॅल्यूम नंबर 3 मध्ये या गोष्टी आहेत. म्हणजे बाजीराव पेशव्याच्या सांगण्यावरून त्रिंबक डेंगळेंनी गायकवाड संस्थानाच्या दूताचा खून केला. कालांतराने त्याच्या पुढे ही घटना आहे 1815ची. 20 जुलै 1815ला खून झाला. त्याच्यानंतर 1816ला, आता बघा 1818 जवळ येत आहे, 1816ला हा तिथून पळून गेला. आणि ह्याला पळण्यामध्ये बाजीराव पेशव्यानं मदत केली. जेलमधून पळून गेला.
आणि पळून गेल्यानंतर कुठं पळून गेला, तर हा नाशिक भागात खानदेशात पळून गेला. संगमनेरच्या भागामध्ये तो होता, नाशिकच्या पुढे तिकडं. ग्रँडप असं लिहितात की हा तिथं याच्यामुळे पळून गेला की तिथं शिवाजी महाराजांचं राज्य नव्हतं. कारण त्याला भीती होती त्रिंबक डेंगळेला, जर मी शिवाजी महाराजांचं जिथं राज्य अस्तित्वात होतं त्या जर क्षेत्रात राहिलो तर मला खून होईल. म्हणून तो बाहेरच्या एरियात गेला. त्रिंबक डेंगळे पळून गेला. बघा, बाजीराव पेशव्यापासूनच याने प्रेरणा घेतली त्रिंबक डेंगळे पळून जाण्याची. हे पळून जाणे भगुडे आहेत सगळे. आणि या मुद्द्यावरून इंग्रजांनी बाजीराव पेशव्याला सांगितलं की बाजीराव, तू त्या त्रिंबक डेंगळेला आमच्या स्वाधीन कर. पण त्यानं स्वाधीन केलं नाही. त्याच्या बदल्यात जोपर्यंत तू स्वाधीन करत नाहीस तोपर्यंत त्यांनी काय केलं, पुरंदरचा किल्ला, सिंहगडचा किल्ला आणि रायगड तिन्ही किल्ले ताब्यात घेतले इंग्रजांनी. आणि ज्यावेळेस तू त्रिंबक डेंगळेला आम्हाला देशील त्यावेळेस आम्ही तुला हे परत करू. परंतु तरी याने त्रिंबक डेंगळेला सुपूर्द केलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की आता हे 1817, आता हे 1817वर आहे. 1817ला काय झालं तर इंग्रजांनी पुण्यावर चाल केली, शनिवारवाड्याला वेढा घातला. आता बाजीराव पेशवा तर भेकोड आहे, यातला काही लढण्याचा गुण नाही, यांनी कोणती लढाई जिंकलेला नाही. जसंही असं झालं तो शरण गेला, इंग्रजांनो शरण गेला सरळ. आणि तिथं तह झाला, त्याला म्हणतात पुण्याचा तह. हा पुण्याचा तह झाला 8 मे 1817. हे कोरेगावच्या युद्धाच्या जस्ट अगोदरच्या घटना सांगतोय मी, 5-6 महिने अगोदरच्या. आणि याच्यावर एवढे बंधनं लावले इंग्रजांनी की त्याच्याकडचे सगळे मुलूक ताब्यात घेतले. याला नावालाच पेशवा ठेवलं या पुण्याच्या तहानुसारच. याला राग आला. आता हे तह त्याला मान्य नव्हतं, पण काय करणार, कुजबुज वाढली. त्याने पंढरपूरला जातो म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गेला आणि सैन्य गोळा केलं. गुप्त पद्धतीनं सैन्य गोळा केलं. आणि ते सगळं सैन्य त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये 1817चा ऑक्टोबर महिन्यामध्ये ते पुण्यामध्ये आणलं. इंग्रजांचं जिथं सैन्य आहे त्याच्या बाजूला त्यांनी सैन्याचं तळ आणलं. जवळपास 33,000 सैन्य होतं. ते 33,000 सैन्य तिथं होतं. आता इथं खडकीला इंग्रजांचं सैन्य आणि पुण्यामध्ये त्याच्या बाजूला पेशव्यांचं सैन्य, कधीही युद्ध होऊ शकतो अशी परिस्थिती झाली होती. आणि या खडकीच्या युद्धाच्या तिथे स्वतः ग्रँडप होते, ज्यांनी हा सगळा इतिहास लिहिलाय. ग्रँडप स्वतः उपस्थित होते त्या या युद्धाच्या प्रसंगी, युद्ध मैदानावर उपस्थित होते. आणि ग्रँडपांनी जो हिस्ट्री ऑफ मराठा हा जो ग्रंथ लिहिलाय त्या ग्रंथात हे सगळं दिलंय. आता काय झालं की तिथं 5 नोव्हेंबरला पेशव्यांनी आक्रमण केलं खडकीवर, म्हणजे इंग्रजांसोबत. तिथे युद्ध सुरू झालं. 28,000 पेशवे युद्धात उतरले. 26,000 पेशवे युद्धात उतरले. 33,000पैकी 26,000 पेशवे उतरले आणि बाकीचे 7,000 पेशवे, हे पेशव्याचं सैन्य हे बाजीरावाच्या सुरक्षेसाठी थांबलं. तरी सुद्धा यांना युद्ध जिंकता नाही आलं. आणि इंग्रज किती होते, फक्त 2800, 2,800. तरी सुद्धा यांना इंग्रज युद्ध नाही जिंकता आलं. यांची हार झाली. 5 नोव्हेंबरला हार झाली खडकीच्या युद्धामध्ये. तणावपूर्ण परिस्थिती. परत हे सैन्य हटलं पाठीमागं. हे युद्ध होणार आहे म्हणून यांनी काय केलं, कॅप्टन स्मिथला बोलवलं. आणि कॅप्टन स्मिथ मोठी कुमक घेऊन परत पुण्यामध्ये दाखल झाला. त्याची तारीख आहे 13 नोव्हेंबर. आता भीमा कोरेगावच्या लढाईच्या 1-1.5 महिन्याच्या घटना आहेत या सगळ्या. आणि जसे ही कॅप्टन जनरल हा ब्रिगेडियर होता, ब्रिगेडियर स्मिथ. हा स्मिथ जसाही पुण्याच्या जवळ जो येरवाडा आहे, येरवाड्याजवळ आला, तिथं परत युद्ध झालेलं आहे पेशव्यासोबत. आणि हिथंही हारलाय बाजीराव. म्हणजे येरवाड्यामध्ये बी हारला, खडकीत हारला अगोदर, आता येरवाड्यात हारला. तरी सुद्धा हे 13 नोव्हेंबर 14 नोव्हेंबरला येरवाड्याला युद्ध झालेलं आहे. 1817च्या गोष्टी सांगतोय. त्याच्यानंतर 17 नोव्हेंबर
तारीख महत्वाची आहे. या 17 नोव्हेंबरला इंग्रजांनी पेशव्यावर हमला केला. आता जसाही हमला झाला, बाजीराव पेशवा पळून गेला. आता दुसरं पळून चालला दुसऱ्यांदा आयुष्यात. पहिल्यांदा वसईला पळून गेलता यशवंतराव होळकरला घाबरून, आता इंग्रजाला घाबरून याने पळून गेला 17 नोव्हेंबर 1817ला. आता हा जो पळाला तर याचं पळणं थांबलंच नाही. जोपर्यंत शरण आला तोपर्यंत हा पळतच सुटला. आणि 17 नोव्हेंबरलाच त्या शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकविला इंग्रजांनी. भीमा कोरेगावच्या लढाईच्या अगोदरच शनिवार वाड्यावर इंग्रजांनी झेंडा फडकविला होता. माळवतकर म्हणतो अनिर्णायक होतं. अरे अगोदरच हारले रे, अगोदरच शनिवार वाडा का बीज केलता इंग्रजांनी. इतिहास आहे का माहित तुला, काय कधी घडलं काय घडलंय. तर 17 नोव्हेंबरला शनिवार वाड्यावर इंग्रजांचा झेंडा फडकला आणि बाजीराव पेशवा तिथून पळाला साताऱ्याला. साताऱ्याहून कुठे गेला? साताऱ्याहून माहुलीला. आता बघा, आता सुरू झाली पळापळी बाजीराव पेशव्याची. आणि बाजीराव पेशव्याच्या मागे लागला जनरल स्मिथ, ब्रिगेडियर जनरल स्मिथ माटी मागे लागला मोठ्या फौज घेऊन पाठीमागे होता. आता हा साताऱ्याला गेला, जनरल स्मिथ त्याच्या पाठीमागच. मग हा साताऱ्याहून माहुलीला गेला, माहुलीहून पुसे सावलीला गेला. हे त्या काळातले सगळे गाव आहेत. तिथून तो मिरजला गेला, मिरज आज बी आहे. मिरजहून निपाणीला गेला, निपाणीहून पंढरपूरला आला, पंढरपूरहून जुन्नरला आला. स्मिथ त्याच्या पाठीमागच. नंतर तो ब्राह्मणवाडीला आला, ब्राह्मणवाडीहून संगमनेरला आला, संगमनेरहून त्याने ओझरचा घाट उतरला आणि चाकणला आला, आणि चाकणहून कोरेगावला आला. बघा, 17 नोव्हेंबर पासून तो पळत होता. तो 31 तारखेला 31 डिसेंबरला तो पोहोचला पळत पळत कोरेगावला. हे सगळा रूट मी सांगितलेला आहे. हे सगळा रूट कव्हर करून तो तिथं आला. आणि भीमा कोरेगावहून आता बघा इंग्रजांना काय झालं. जो बर नावाचा इंग्रज अधिकारी आहे कॅप्टन, तो होता शनिवारवाड्यावर. कॅप्टन स्मिथ हा ह्या पेशव्याच्या मागे लागलेला दुसरी तुकडी घेऊन. एक तुकडी पुण्याजवळ शनिवारवाड्याला, दुसरी तुकडी बाजीराव पेशव्याच्या पाठीमागं. आणि या बरला वाटलं कॅप्टन स्मिथ कुठं आहे माहीत नव्हतं, कधीही पेशवा परत पुण्यावर आक्रमण करेल म्हणून सावधान बाळगण्यासाठी त्यांनी काय केलं, पत्र पाठवून शिरूरला पत्र पाठवलं, शिरूरून फौज मागविली. ते आहेत हे जे बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री, पुन्हा ऑक्झिलरी हॉर्स, मद्रास आर्टिलरी, हे जे सैन्य आहे 750 लोकांचं, हे स्टॉन्टन्स घेऊन आला. आणि ह्यांना भीमा कोरेगावमध्ये जसाही शिरूरून आले, भीमा कोरेगावमध्ये याची फौज इथं सापडली, आमने सामने झाला. हे 28,000 पेशवे, हे होते 750. आणि ही जी तिथं लढाई झाली, हा लढाईचा इतिहास भीमा कोरेगावचा लढाईचा इतिहास आहे. आता 1 जानेवारीला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तिथं चाललं. हे कंटिन्यू थकलेले लोक होते. 48 तास बिना पाण्याचं आणि बिना अन्नाचं यांनी युद्ध लढलेलं आहे. आता युद्ध लढल्यानंतर काय झालं, 9 वाजता युद्ध संपलं. रात्रभर हे जे बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे योद्धे आहेत, हे सगळे लोक दबा धरून थांबले होते की आता कधीही आक्रमण परत होईल. मग 2 जानेवारी उघडली. 2 जानेवारी उघडली तर त्यांना वेगळं चित्र दिसलं. अख्खं सैन्य पळून गेलेलं होतं. परत पळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. शर्यत पळायचा कार्यक्रम बाजीरावानं परत सुरू केला. अख्खं सैन्य पळून गेलं होतं. मला सांगा, तिथं 28,000 सैन्य होतं. काही सैन्य मारलं गेलं आणि बाकीचं सैन्य, एवढं सैन्य जर पळून जातंय, अंदाज घ्या काय लढाई झाली असेल आणि बाजीरावर काय प्रेशर असेल. बाजीराव तिथं थांबला बी नाही. हे कमी सैनिक होते,
आणखी लढाई होऊ शकली असती, तिथूनही पळून गेला. पण त्याला भीती होती. इकडं पुण्याला कॅप्टन बर आहे, चाकणपर्यंत इकडं कॅप्टन स्मिथ आलेला होता, आणि इकडं कॅप्टन स्टॉन्टस. भीमा कोरेगावमध्ये तिन्ही साईडनं आपण वेढलो गेलेलो आहोत. तिथून तो पळून गेला. आता युद्धामध्ये सुद्धा तो लांब एक टिकडी आहे फुलगावला, त्या फुलगावच्या टिकडीहून तो बघत होता युद्ध. युद्ध मैदानावर काय तलवार घेऊन लढलेला नाही तो, युद्धावर होता म्हणजे लांब टिकडीवर भेकड लांबून बघत होता, काय होते काय नाही अंदाज घेत होता. अंदाज घेत होता. ह्या फुलगावला यांनी काय केलं, सैन्याला तिथं ठेवून परत पळायला सुरुवात केली. फुलगाववरून साताऱ्याला गेला. सातारा मार्गे याला कर्नाटकला जायचं होतं पळून. हा सातारा मार्गे माहुलीला परत गेला. बघा ते रूट जो मगा सांगितलं त्याचा पळायला. आता परत माहुलीला पोहोचलाय. परत तिथून मिरजला गेला. मिरजून परत निपाणीला गेला, गोकाक पर्यंत गेला. पण तिकडे परत इंग्रजांचं साऊथ इंडियातून सैन्य आलं, त्याच्या पाठला गेलं होतं. त्याला लक्षात आलं पुढे बी इंग्रज आहेत, पाठीमागे इंग्रज लागलाय जनरल स्मिथ, पुढे इंग्रज आहेत. परत तिथून ते पळत सुटला, युटर्न मारला, आणि खाली जे आष्टी नावाचं भीमा नदीच्या ठिकाणी जे गाव आहे तिथं मात्र यांच्यामध्ये युद्धाची परिस्थिती जमली. आता ह्या दरम्यान कॅप्टन स्मिथ काय करत होता? कॅप्टन स्मिथला पळायला लागलाय, गटाना गेला, निस्ता पळत होता. म्हणून कॅप्टन स्मिथ गेला साताऱ्यामध्ये, आणि साताऱ्याच्या वाड्यावरती त्यांनी कब्जा केला. तिथं त्यांनी 10 फेब्रुवारीला युनियन जॅक फडकविला, म्हणजे ब्रिटिशांचा झेंडा सातारच्या तिथे. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी काय केलं की तो झेंडा उतरविला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकविला इंग्रजांनी 11 फेब्रुवारीला, दुसऱ्याच दिवशी. असं का केलं इंग्रजांनी? कारण इंग्रजांना नंतर समजलं की स्वतः छत्रपती प्रताप सिंहालाच कैद करून ठेवलेला आहे, नजर कैदेत ठेवलेला आहे पेशव्यांनी. त्यामुळं आपलं लढाई ही राजा प्रताप सिंहासोबत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या वाड्यावरती जो साताऱ्याचा वाडा आहे तिथं त्यांनी युनियन जॅक दुसऱ्या दिवशी खाली उतरला, शिवाजी महाराजांचा झेंडा फडकविला. ह्याचा सरळ अर्थ होतो, इंग्रज सांगत होते की आमची लढाई छत्रपतीच्या वंशजासोबत नाही, आमची लढाई पेशव्यासोबत आहे. हे सरळ अर्थ आहे. त्यामुळे भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे हे माळवतकर म्हणतो हे नाही, ते मराठ्यांचं युद्ध होतं. अरे भाई, तू जे स्तंभ लिहिलास तुझाच आहे ना, हे पेज नंबर 46 माळवतकरच्या पुस्तकामध्ये हा जयस्तंभावरचं दक्षिणेची बाजूवर लिहिलंय ना. काय लिहिलंय बघा. दुसरे निवडक लोक पेशव्यांचे यांनी मोठ्या चढ्यावर चढाया केल्या असता पेशव्यांच्या फौजेचा मोड करून इंग्रजी लोकांनी जय मिळविला. इंग्रजांनी स्तंभावरती मराठ्यांच्या विरोधात जय मिळवला असं नाही लिहिलं, इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधात जय मिळवला असं लिहिलेलं आहे. आणि जयस्तंभावर आहे हे सगळं लिहिलेलं. ह्याचा अर्थ आहे इंग्रजांची लढाई मराठ्यांच्या विरोधात नव्हती, पेशव्यांच्या विरोधात होती. म्हणून जयस्तंभावर पेशव्यांचा आहे उल्लेख आहे. माळवतकर त्याला मराठ्यांचं युद्ध म्हणतो. जाणीवपूर्वक हा इतिहासाचा खोटा प्रचार करत आहे. जयस्तंभ हा प्रायमरी सोर्स आहे हिस्ट्रीमध्ये. नाणे, करन्सी, शिलालेख, स्तंभ हे प्रायमरी सोर्स मानले जातात इतिहासात. पुस्तकं सेकंडरी सोर्स असतात. स्तंभ हाच प्रायमरी सोर्स आहे, महत्वाचा पुरावा आहे स्तंभच. स्तंभावर लिहिलंय पेशव्यांच्या विरोधात इंग्रजांनी युद्ध लढलेलं आहे. याचा सरळ अर्थ आहे, जर पेशव्यांच्या विरोधात युद्ध लढलंय, कशाला हा सांगतो माळवतकर पुस्तकात हे मराठ्यांच्या विरोधात युद्ध होतं? हे गलत आहे. हे पेशव्यांच्या विरोधात युद्ध होतं. म्हणून 10 फेब्रुवारी युनियन जॅक फडकला साताऱ्याच्या वाड्यावरती छत्रपतींच्या. दुसऱ्याच दिवशी युनियन जॅक खाली घेतला इंग्रजांनी, आणि तिथं शिवाजी महाराजांचा त्यांनी झेंडा फडकविला 11 फेब्रुवारी 1818. भीमा कोरेगाव युद्ध झाल्याच्या 40 दिवसाच्या घटना सांगतोय. हे सगळं आहे ग्रँडफनं लिहून ठेवलंय. हिस्ट्री ऑफ मराठा पुस्तक वाचायला पाहिजे माळवतकरनी.
आता ह्याचा अर्थ होतो की या आता आष्टीजवळ 20 फेब्रुवारीला इंग्रजांचं आणि पेशव्यांचं आमनेसामने युद्ध झालं परत. आता माळवदकरांनी स्वतः या पुस्तकात लिहिलंय की हे युद्ध म्हणजे किती होते लोक, तर काही सैन्य युद्ध सुरू व्हायच्या अगोदरच बाजीराव तिथून पळून गेला. बाजीराव युद्ध तिथंही लढला नाही. याचा अर्थ काय होतो की बाजीराव पेशवा तिथून पळून गेला आणि तो जो बापू गोखले आहे सेनापती त्यानं ते युद्ध लढलं. माळवदकरच्या सांगण्यानुसार त्याच्या माळवदकरांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये 500 सैनिक होते, 500 लोक होते फक्त, आणि त्याच्यापैकी फक्त 300 लोक लढले. म्हणजे कॅप्टन स्मिथ सोबत इंग्रजांसोबत किती लोक लढले? 300. अरे 28,000 पळून गेले. 300ची काय अवकात आहे पेशव्यांची? 28,000 लोक तुम्ही पेशवे जिंकू शकले नाहीत युद्ध, 300 कसे जिंकणार आहे? त्यामुळे ही सुद्धा ते लढाई हे होऊन गेली छोटी. याला चकमक मानता येत नाही माळवदकर, ही चकमक आहे, ही छोटी लढाई आहे. 300च होते पेशवे. 300ला हरविणं म्हणजे काही लई मोठी तीर मारला नाही. आता तिथं बापू गोखले मारला गेला आणि हा जो आहे बाजीराव पेशवा हा तिथून पळून गेला. या युद्धाच्या दुसऱ्या दिवशी या स्मिथनं जे लेटर लिहिलंय ते लेटर माळवदकरांनी लिहिलंय पुस्तकामध्ये. त्या लेटरनुसार जनरल स्मिथ म्हणतो की छत्रपती प्रतापसिंह त्यांचे भाऊन मातोश्री यांना आम्ही पेशव्यांपासून आम्ही त्यांची सुटका केली आणि आता ते सुखरूप आहेत याचं आम्हाला समाधान आहे. बघा, हे 21 फेब्रुवारीचं पत्र आहे. त्याच्या 10 दिवस अगोदरच 11 फेब्रुवारीलाच त्यांनी शिवाजी महाराजांचा झेंडा तिथं फडकविलेला आहे युनियन जॅक खाली घेऊन. हे सरळ अर्थ आहे की छत्रपती प्रतापसिंहांची सोडवणूक केलेली आहे इंग्रजांनी पेशव्यांपासून. छत्रपती स्वतः नजर कैदेत होते यांच्या बाजीराव पेशव्याच्या, म्हणून असं लिहिलेलं आहे. म्हणून परत त्यांना गादीवर बसवलंय आणि पेशवे पद खतम केलंय इंग्रजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचं पद नाही नष्ट केलं, राजापद. त्यांना राजगादीवर परत बसवलंय, पेशवे पद नष्ट केलेलं आहे. याचा सरळ अर्थ आहे मनुस्तंभावरती पेशव्यांच्या फौजेचा मोड केला असा आहे उल्लेख. पेशवे असा आहे उल्लेख. जाणीवपूर्वक हे असं असताना सुद्धा माळवदकरनं जागोजागी मराठा सैन्याने असं आक्रमण केलं, मराठा सैन्याने तसं केलं, हे स्वतः असताना सुद्धा अरे पेशव्यांनी केलं लिहिना जाणीवपूर्वक काय. त्यामुळे जे माझं म्हणणं आहे की यामुळं महार आणि मराठ्यात दंगली घडवण्यासाठी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सामाजिक सलोखा बिघडावा म्हणून यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बल्कि ही लढाई सरळ सरळ पेशवाई गाडण्याची होती, छत्रपतींना पेशव्यांच्या कैदेतून सोडण्याची होती. त्यामुळे छत्रपती तिथून सुटलेले आहेत, नंतर गादीवर बसलेले आहेत, हे समजून घ्यावं लागेल. मुद्दा आपला ह्याच्या पळण्याचा आहे, त्याला आपल्याला सोडायचं आहे. आता हा तिथूनही पळाला. आता कोरेगाव युद्धातून हा कुठे गेला, हा त्याच्यानंतर कुठे गेला हा प्रश्न आहे. आष्टीवरून पळाला. आष्टीवरून हा कोपरगावला गेला. कोपरगावला काही दिवस राहिला. कोपरगाववरून हा चांदवडला गेला. चांदवडहून चोपड्याला आला. जळगाव जवळ जे चोपडा आहे ना, जळगाव तालुक्यात, जळगाव जिल्ह्यातलं. ही 5 मेची घटना आहे. हा चोपड्याला होता 5 मेला. भीमा कोरेगावचं युद्ध झालं 1 जानेवारीला, त्याच्यानंतरची घटना आहे 5 मेला. आणि हा नंतर थाकला. एवढा थाकला की याच्याकडचं कोणतं सैन्य राहिलं नाही, याच्याकडे ती भांडे सुद्धा स्वयंपाकाला राहिले नाहीत. सगळे लोक याला सोडून गेले. हा निस्ता पळत होता. आणि शेवटी काय झालं, यानं निरोप पाठविला एक इंग्रज अधिकाऱ्याला, त्याचं नाव आहे माल्कम. आता या माल्कम सोबत याचे मैत्रीचे संबंध होते. आणि किती मैत्रीचे संबंध होते की माल्कमनं त्याला सांगितलं की तू जर शरण येत असशील तर आम्ही तुला गुन्हेगार म्हणून, कैदी म्हणून नाही पकडणार, तुला पेशवेपद आम्ही देणार नाही. हा, मी जास्तीत जास्त काय करू शकतो, तुला 8 लाख पेन्शन देतो इयरली, वार्षिक.
आणि ह्यांच्यामध्ये हा सौदा झाला. 1 जूनला फायनल लेटर दिले यांनी की 24 तासाच्या आत जर तू शरण याला नाहीस तर मी माझा सौदा तोडेल मालकमनी. आणि 2 जून 1818ला हा बाजीराव पेशवा शरण गेला इंग्रजांना. शरणागती पत्कारली. पळून पळून थकला. कधीपासून पळत होता? पळण तरी किती? 17 नोव्हेंबर पासून पळत होता. बघा, 17 नोव्हेंबर पासून डिसेंबर 1 महिना, जानेवारी 2 महिना, फेब्रुवारी 3 महिना, मार्च 4 महिना, एप्रिल 5 महिने, मे 6 महिने. 6 महिने झालं पळत होता. 150 दिवसापेक्षा जास्त पळत होता. जगाच्या इतिहासात एवढा माणूस कोणी पळालेला नाही जेवढा बाजीराव पेशवा पळालेला आहे. आमचं जर सरकार आलं या देशामध्ये, आम्ही बाजीराव पेशव्याला पळण्याबद्दल अवॉर्ड देऊ. खूप पळाला, मैदान सोडून पळाला म्हणून. एवढं कोण पळाले? भारताच्या इतिहासात असा तर कोणी पळपुटा माणूस जन्माला नाही जेवढा एवढा पळाला असं भिवून इंग्रजांना. शरण गेला आणि मग त्याची रवानगी कानपूरला केली. कानपूर जवळ जे गाव आहे 10 किलोमीटरवर, तिथं तो राहिला आणि आजच्याच दिवशी तो तिथं मेलेला आहे. 28 जानेवारीला 1851ला त्याचा तिथं मृत्यू झालेला आहे. तर हा सगळा पळपुट्याचा प्रवास आहे. पळण्यामध्ये फार मोठी ही आहे. आणि हे जर भीमा कोरेगावची लढाईमुळं हे सरळ सरळ कळत आहे की ही यांनी हा भेकड होता, यानं काय यांच्या लढाईचा गुण नव्हता यांच्यामध्ये, पेशव्यामध्ये. या सगळा हा इतिहास समोर आहे. तर ही आपण समजून घेतलं पाहिजे. महाराजांनी जे शाहू महाराज आहे ते साताऱ्याहून नंतर राजगादी चालवत होते, तर यांना शनिवारवाडा बांधायची काय गरज होती? यांनी कारभार शनिवारवाड्याहून चालवला. म्हणजे शिवाजी महाराजांची जी शिवशाही होती, संभाजी महाराज नंतर शाहू महाराज, आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये पेशवे ताकदवर बनले आणि त्यांनी कारभार साताऱ्याहून न करता नावाला राजाला ठेवलं आणि कारभार पुण्याहून सुरू केला शनिवारवाड्याहून. हा शनिवारवाड्यांनी बांधला 1729-30ला. आणि हे शनिवारवाडे बांधताना फार महत्वाचा पुरावा मी देतो कसा बांधलाय शनिवारवाडा. या शनिवारवाड्याबद्दल एक महत्वाची माहिती सांगतो आणि थांबतो. एक शेवटचा गोष्ट सांगून थांबतो. छत्रपती शाहू राजाने जे पेशवे नियुक्त केलेले होते त्यांनी सातारा येथे न राहता 1729 मध्ये पुणे येथे खास आपल्यासाठी शनिवारवाडा बांधला. तेव्हा त्या बांधकामाची सुरुवात जिवंत मांग व्यक्तीला पायामध्ये गाडून करण्यात आली. हे कुठं आहे? पुस्तकाचा रेफरन्स आहे गॅझेटर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॉल्यूम 18 पार्ट 3 पेज नंबर 345. म्हणजे शनिवारवाडा जो बांधलेला आहे हा एक जिवंत आमचा मातंग बांधव जिवंत तिथं गाडलेला आहे या शनिवारवाड्यात. म्हणून ज्यावेळेस भंडारकर संस्था फोडली त्यावेळेस एक नारा होता, भंडारकर तो झाकीय शनिवारवाडा बे बाकी. हा सगळा पळकुट्यांचा इतिहास आहे. तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं काही लोक मांडत आहेत. मी स्वतः मागच्या याच्यामध्ये लाईव्ह येऊन माळवदकरच्या पुस्तकाची चिरफाड केलेली आहे. आता काही दिवसामध्ये मी या पुस्तिकेवर जी चिरफाड केली त्याला लिखित मध्ये आणत आहे आणि मी ते पॉइंट काढलेत. एक तो मुद्दा काढलाय माळवदकरचा आणि पुढच्याच महिन्यामध्ये ही पुस्तिका तुम्हाला वाचायला मिळेल लिखित स्वरूपामध्ये. लिखित स्वरूपामध्ये यासाठी एक म्हण आहे, सौ बखा एक लिखा. कितीही बोललं पण ते लिखित नसेल तर येणाऱ्या काळात माळवदकरची पुस्तकं इतिहास बनतील. त्याला साठी उत्तर म्हणून हे लिहिणं आवश्यक आहे. म्हणून मी हा सगळं लिहिणार आहे. आणि हा जो बाजीराव पेशव्याचा आज मृत्यू असताना एक ऑकेजन होतं त्याच्या मृत्यूचं, त्याच्यामुळे हा त्याचा पळण्याचा इतिहास सांगण्यासाठी आपण लाईव्हवर आलेला आहोत. एक खेड्यामध्ये म्हण आहे, मी तुला तानू तानू मारील. तुम्ही मुळशी पॅटर्न बघा, स्टार्टच पिक्चर आहे, तो पळत असतो राहुल्या कुठाईस म्हणून, आणि मी तुला तानू तानू मारीन. मराठी पिक्चर मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतं, गावाकडे बी ऐकायला मिळतं, त्याला आम्ही तानू तानू मारलं. मारणं वेगळं, तानू तानू मारणं वेगळं. पेशव्याला तानू तानू मारलं इंग्रजांनी. मारलंच नाही, तानू तानू मारला. निस्ता पळाला, 6 महिने पळत होता. याला म्हणतात तानू तानू मारणे. मला वाटतंय
ह्या बाजीराव पेशव्याला हा जो तानू तानू मारणे म्हणजे पळू पळू मारणे, हा बाजीराव पेशवा एवढा पळाला की तेथून पुढे ही मन पडली असावी, हा माझा अंदाज आहे. तिथून पुढे महाराष्ट्राची मन पडली असेल, तुला मी तानू तानू मारील, तुला मी पळू पळू मारील. म्हणजे हे पेशव्या, हे दुसरा बाजीरावचे जे हाल झाले, तिथून पुढे असं घडलं असावं असा माझा अंदाज आहे. तुम्ही सर्व लोक लाईव्ह आलात, माझा ऐकलात, त्याबद्दल आभार. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवू द्या, एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.